अखेर शस्त्रक्रिया करून वाचवले गोमातेचे प्राण। अंजनगाव सुरजी डॉक्टरांनी अखेर बेवारस गायीचे गोमातेचे 4 ते 5 तास शस्त्रक्रिया करून वाचवले गायीचे प्राण। नमस्कार, बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। सविस्तर वृत्त असे की मोकाट बेवारस गायी ही अंजनगाव सुरजी येथील पंचायत समितीच्या आवारात येऊन पडली। हे उमेश चौखंडे यांना दिसले व चौखंडे तात्काळ डॉक्टर श्याम टाले, डॉक्टर राजेश गाडगे, डॉक्टर निलेश इंगळे, डॉक्टर जितेंद्र निर्मळ, डॉक्टर नागसेन अभ्यंकर, डॉक्टर दीपमाला मेसरे या डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने गायीची यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले। बेवारस गोमाता शहरात मोठ्या प्रमाणात फिरत आहेत, तेव्हा एक बेवारस गाय उमेश चौखंडे, प्रवीण कोले, मनीष चराठे, विकास बारबद्दे, निलेश मानकर, अमोल फाटे यांना अशा परिस्थितीत अंजनगाव येथील पंचायत समितीच्या आवारात ही गाय दिसली। तिच्या मागे कुत्री भुंकत असल्याचे दिसताच लगेच त्यांना हाकलून लावले व गायीकडे सर्वांनी लक्ष दिल्यानंतर गाय गाभण असल्याचे लक्षात आले। तेव्हा काहीच विलंब न करता या नागरिकांनी अंजनगाव तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर श्याम टाले यांना बोलावून घेतले आणि इतर डॉक्टर यांना पाचारण केले। सकाळी 8 वाजता पाचारण केल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने गायच्या पोटातील वासरू काढण्याचा प्रयत्न केला, परंतु वासरू गायच्या पोटात फिरल्यामुळे पोटातच मृत्युमुखी पावले। त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु वासरू गायच्या पोटातून निघत नव्हते। तेव्हा गायची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन अखेर शस्त्रक्रिया यशस्वी झाली। सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दिवसभर गायीचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांच्या टीमने अथक प्रयत्नाने अखेर गायीचे प्राण वाचवले। या सर्व परिस्थितीवर अंजनगाव सुरजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विनोद खेडकर, तालुका पशुसंवर्धन पर्यवेक्षिका दीपमाला मेसरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर डोंगरे लक्ष देऊन होते। यावेळी येथील कर्तव्यदक्ष पत्रकार उमेश काकड, रवींद्र वानखेडे, अशोक पिंजरकर, मनोज मिळे, मगेश इंगळे यांनी विशेष सहकार्य केलं। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मुख्य संपादक मनोज मिळेसह अमरावतीहून मी राम बीडकर। नमस्कार। आज आपण याच्यासाठी सकाळपासून प्रयत्न करत आहे, विशेष करून यातलं जे पोटातलं जे आहे वास्तू ही कशानं झालं? ही गाय मोकाट होती आणि शेवटचा महिना तिला चालू होता। त्या दरम्यान कमी जास्त कुटण्यामुळे म्हणा किंवा उडी वगैरे मारल्यामुळे म्हणा आणि पहिलाळू असल्यामुळं तिची कष्ट प्रसूती झाली होती। जे वासरू आहे ते वासरू बाहेरून निघून यायला तसं शक्य नव्हतं आणि कालपासून ही गाय आपल्या त्या बच्च्याचे दोन्ही पाय, वासराचे दोन्ही पाय बाहेर आल्याच्यानी आणि मुंडका तिचं फिरलेलं होतं, खाली गेलेलं होतं, त्याच्यामुळं तिला ते बाहेर फेकता आलं नाही आणि 24 तास ती तशीच राहिली। सकाळी मग इथे लोकांना दिसली, त्यांनी बोलावलं, आम्हाला फोन केले, तर मग आम्ही आमच्या टीमनी आलो, आम्ही पाहिलं तर बच्चं काढायसाठी आम्ही हाताने प्रयत्न केला डिस्टोक या कष्टप्रसूती सोडवायचा, पण ते काही शक्य झालं नाही बरेच प्रयत्न करून, कारण तोपर्यंत बरीचशी सुजन आलेली होती। वासरू ड्राय झाल्यामुळं ते ओलावा नसल्यामुळं आतमध्ये ते बाहेर येऊ शकलं नाही, त्यामुळं मग आम्हाला सिझरिंग करण्याचा निर्णय घेतला। सिझरिंग तर 2 प्रसूती आपल्याला सिझर टाळायचं होतं, जेणेकरून सिझर केल्यावर काळजी एक ते मोकाट गाय आहे, काळजी घेतल्या जाणार नाही आणि मालक कोण आहे आपल्याला अज्ञात आहे आणि मग अशा वेळेस आपण शक्यतो तिचा प्रयत्न तसं निघते काय बच्चं नॉर्मल डिलिव्हरी होते का तो प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही। आमच्यासोबत 4 डॉक्टर लोक होते इतर पूर्ण तालुक्याचे, डॉक्टर राजेश गाडगे, डॉक्टर निलेश इंगळे, नागसेन अभ्यंकर, डॉक्टर जितेंद्र निचळ भांडारजवाले यांनी सुद्धा चांगलं सहकार्य केलं। आणि नाही, इथे आम्हाला चौखंडे जे आहे उमेश चौखंडे त्यांनी फोन केला मला सर्वप्रथम, तर मी दादा अशी गाय झालेली आहे म्हणे, पण मी येवद्याला होतो त्याच्यामुळे मला यायला उशीर झाला, तर मग माझे मित्र डॉक्टर गाडगे यांना मी पाठवलं। त्यांनी पाहिल्यावर त्यांनी प्रयत्न केले, परंतु ते बच्चं नॉर्मल डिलिव्हरी होणं शक्य नव्हतं। त्याच्यानंतर मग आम्ही आलो, मग आम्ही अजून परत प्रयत्न केले, गायीला औषधी उपचार लावला, सुजन वगैरे कमी होईल व तिची स्वतःची एनर्जी ताकद लागेल, पण ते शक्य झालं नाही। मग आम्ही 2 तास प्रयत्न केल्यानंतर मग आम्ही शेवटी अंतिमतः गायीला वाचवण्यासाठी आणि लोकांच्या आग्रहास्तव सिझर करण्याचा निर्णय घेतला। लोकांनी सहकार्य दाखवलं नाही, आता जवळपास ती गाय 99% आउट ऑफ डेंजर झालेली आहे, कारण आपण आता नंतर फक्त पोस्ट ऑपरेटिव्ह केअर घेणं फार महत्वाची आहे। तर ते हे चौखंडे आहे, कोल्हे आहे, यांनी म्हटलं की आम्ही काळजी घेतो,
4-5 दिवस तिची काळजी घेतली आणि ती निश्चितपणे बरी होऊन जाईल.